आहोत 30 जूनचं करंट अफेअर्स इंडियन एक्सप्रेसमधील. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे सायंटिस्ट इंजेक्टेड रिनोहॉर्न्स विथ रेडिओ मटेरियल टू फाईट पोचिंग. तर त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिकेमधील 20 रिनोनवर सायंटिस्टने त्याचं पोचिंग रोखण्यासाठी, त्यांची तस्करी रोखण्यासाठी त्यांच्या या हॉर्नमध्ये रेडिओ मटेरियल त्याच्यामध्ये इन्सर्ट केलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांना सहजपणे ट्रॅक करता येईल असं त्या सायंटिस्टचं म्हणणं आहे. तर ते एक्सपेरिमेंट रिलेटेड एक आर्टिकल आलं आहे, तर त्याच्या अनुषंगाने आपण थोडीशी चर्चा करू. आता हा टॉपिक जर पाहिला तर हा प्रिलियम UPSC प्रिलियमच्या GS1मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तसंच मेन्समध्ये GS3च्या एन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या सिलेबस पॉईंटच्या मध्ये हा विचारला जाऊ शकतो. तर तिथं काय हे चर्चेत काय आहे, कारण तिथं ह्या रिनोच्या शिंगांचं मोठ्या प्रमाणात तस्करी होते, त्याच्यामुळे बरेच रिनो मारले जातात आणि त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर साऊथ आफ्रिकेमध्ये घटत होती. तर तिथल्या सायंटिस्टने ठरवलं की आपण पोचिंगला रोखण्यासाठी, पोचर्सना ट्रॅक करण्यासाठी, त्यांचं हंटिंग रोखण्यासाठी रिनोचं त्या शिंगांमध्ये रेडिओ मटेरियल इन्सर्ट करूया, ज्याच्यामुळे आपल्याला सहजपणे ट्रॅक करता येईल आणि आपल्याला साऊथ आफ्रिकेमध्ये रिनोची संख्या वाढवता येईल जर हा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला तर. तर आपण पाहूया त्याचं IUCN स्टेटस काय आहे आता. तर क्रिटिकली इंडेंजर, म्हणजे खूप एक्स्ट्रीम लेवलला ते असुरक्षित आहेत तिथं. त्याच्यामुळं त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारनं प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर ते एक्स्टिंक्ट होऊन जातील. तर आपण पाहिलं जो एक्सपेरिमेंटमध्ये घेतलेले जे 20 रिनो आहेत, तर ते प्रामुख्याने रिनोमधील आफ्रिकन ब्लॅक रिनो म्हणून ओळखले जातात. आफ्रिकन ब्लॅक रिनो. आणि ह्या आफ्रिकन ब्लॅक रिनोंची संख्या साऊथ आफ्रिकेमध्ये सगळ्यात जास्त आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. हां, असं प्रिलियमला वगैरे क्वेश्चन विचारू शकतो, किंवा हा कंटेंट आपण मेन्समध्ये पण ॲन्सर लिहिताना वापरू शकतो. आता हा साऊथ आफ्रिकेमधली घटना आहे, त्याच्यामुळं आपल्याला मॅपिंगच्या अनुषंगाने साऊथ आफ्रिकेचे पण आसपास कोणते कंट्रीज आहेत, कोणत्या ओशनला त्याची बाउंड्रीज टच होतात वगैरे हे बघावं लागेल. कुठले नॅशनल पार्क तिथं आहेत, कुठल्या रिव्हर्स आहेत, कुठले डेझर्ट आहेत प्रमुख. कारण UPSC आता त्याच्यावर पण प्रश्न विचारते, डेझर्टवर, रिव्हर्सवर. किंवा आता 3 वर्षापासून त्यांचा एक ट्रेंड आहे UPSCचा, की ते काय करते, एखाद्या देश करंटमध्ये असेल किंवा कुठली मोठी घटना त्या देशामध्ये घडली असेल, तर त्यांच्या आसपासचे कुठल्या देशांची बाउंड्री त्या देशाशी टच करते, हे पण आता 3 वेळा त्यांनी विचारलेलं आहे. त्याच्यामुळं आपण त्या अनुषंगाने पण हे मॅपिंग करू. तर आपण पाहू, साऊथ आफ्रिका हा आफ्रिका खंडाच्या एकदम शेवटचा देश आहे, एकदम टोकाला असलेला देश आहे. तर साऊथ आफ्रिकेला नामिबिया, बोट्सवाना, झिम्बाब्वे आणि मोझंबिक या देशांच्या बाउंड्रीज टच होतात. आणि इकडे पाहिलं तर अटलांटिक ओशन आहे, इकडे पाहिलं तर इंडियन ओशन आहे. त्याच पद्धतीने नॉर्थला कलहरी नावाचं डेझर्ट आहे, खूप फेमस आहे. इथं कागलगडी ट्रान्सफ्रंटियर पार्क आहे, ज्याच्या बाउंड्रीज नामिबिया आणि बोट्सवाना आणि साऊथ आफ्रिका या तिन्ही देशांना टच होतात. त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर इथं प्रमुख रिदे ऑरेंज, जी नामिबिया आणि साऊथ आफ्रिकेच्या मध्ये बाउंड्री बनवते. मोलोप्पो नावाची रिव्हर आहे, जी साऊथ आफ्रिका आणि बोट्सवाना यांच्यामध्ये बाउंड्री बनवते. आणि लिम्पोपो जी रिव्हर आहे, ती बोट्सवाना आणि साऊथ आफ्रिकेची मध्ये बाउंड्री बनवते. त्याच पद्धतीने झिम्बाब्वे आणि साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये पण लिम्पोपो नावाची रिव्हर बाउंड्री बनवते. तरी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, प्रश्न विचारला जाऊ शकतो UPSC प्रिलियमला. आता खाली आहे पेंगोलिन. त्या रिनोवर जे 20 रिनोवर जे एक्सपेरिमेंट चालू आहे, त्याच्यावर जे एक आर्टिकल आलं होतं इंडियन एक्सप्रेसमध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी पेंगोलिन आणि एलिफंटचा उल्लेख केला होता. त्यांचं म्हणणं असं होतं त्या आर्टिकलमध्ये की
त्या एक्सपेरिमेंट जर सक्सेसफुल झाला आणि आम्ही जर ते ट्रॅक करण्यामध्ये यशस्वी झालो तर ते तसं तशा पद्धतीने न्यूक्लिअर मटेरियल इन्सर्ट करून पँगोलिन आणि एलिफंटना सुद्धा आपण ट्रॅक करू शकतो, त्यांचं पण पोचिंग रोखू शकतो. तर आपण आता थोडंसं पँगोलिनबद्दल जाणून घेऊ. पँगोलिन हा असा छोटासा प्राणी आहे जो खवलांचा असतो, खवला असतात, जो त्यांच्या मांस आणि त्यांच्या खवलांसाठी तस्करी केली जाते, मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. त्याच्यामध्ये त्यांचं आयुष्यन स्टेटस इंडेंजर्ड आहे, खूप असुरक्षित आहेत ते पण पँगोलिन. तर त्यांच्या पण ह्याची खूप गरज आहे, त्यांच्या अनुषंगाने विचार करण्याची, त्यांच्या अनुषंगाने त्यांना प्रोटेक्शन द्यायची. जेव्हा जेव्हा ह्या पँगोलिनना आपल्यावर हल्ला होतो असं वाटतं किंवा ते असुरक्षित अनुभव करतात त्यावेळेस असं ते रोलअप करतात अशा पद्धतीने. तर त्यावर UPSC 2021 प्रिलिमच्या एक क्वेश्चन आला होता. टू रिड्यूस द चान्स ऑफ बीइंग कॅप्चर्ड बाय प्रेडेटर्स विच ऑफ द अबव ऑर्गॅनिझम्स रोल अप प्रोटेक्ट्स देअर वल्नरेबल पार्ट्स. तर तेच की त्यांनी आता मी जे सांगितलं की ज्यावेळेस त्यांना शिकार होते असं वाटलं किंवा असुरक्षित वाटलं तर ते लगेच रोलअप करून घेतात. तर त्यांचं ह्या क्वेश्चनमध्ये म्हणणं आहे की असे रोलअप करणारे कोणते ॲनिमल्स आहेत, तर ते हेडगेहोग आणि पेंगोलिनच आहेत. तर हेडगेहोग पण असाच एक प्राणी आहे की जो जर त्यांना असुरक्षित वाटलं किंवा शिकार होते असं वाटलं की लगेच रोलअप करून घेतात. आणि पेंगोलिन पण तसं आहे. आणि मॉर्मट तसं नाही आहे, ते एक छोटासा ॲनिमल आहे, त्याच्यामुळं याचं उत्तर 1 आणि 3 आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. त्याच पद्धतीने त्या आर्टिकल्समध्ये एलिफंटचा पण उल्लेख आला होता की त्यांचं म्हणणं होतं की जसं आपण रिनोजचे शिंगांसाठी शिकार होते आणि त्यांचं आपण त्या एक्सपेरिमेंटच्या आधारावर त्यांना ट्रॅक करू शकतो आणि त्यांचं हे रोखू शकतो, शिकार रोखू शकतो आणि संख्या वाढवू शकतो. त्याच पद्धतीने एलिफंटना पण आपण पोचर्सपासून रोखू शकतो, त्यांना ट्रॅक करू शकतो. कारण एलिफंटचे पण त्यांच्या हस्तिदंतासाठी मोठ्या प्रमाणात शिकार होते आणि त्यांचा पण आयुष्यन स्टेटस इंडेंजर्ड आहे. म्हणजे खूप ते असुरक्षित आहेत आणि त्यांची संख्या कमी आहे इंडेंजरमध्ये आणि त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे ह्या ॲनिमलसाठी, हे आपल्याला लक्षात येते आयुष्यन स्टेटसवरून. तर आपण पाहिलं तर आपण काही फॅक्ट्स बघू. तर कर्नाटकमध्ये इंडियन एलिफंटची संख्या सगळ्यात जास्त आहे भारतामध्ये. एलिफंट्सवर एक क्वेश्चन आला होता 2020 UPSCने विचारला होता इंडियन एलिफंट्सवर. द लीडर ऑफ ॲन एलिफंट ग्रुप इज फिमेल. बरोबर आहे. फिमेल जी ओल्ड फिमेल एलिफंट असतं ते त्यांची लीड करतं त्या पूर्ण ग्रुपचं. द मॅक्झिमम गेस्टेशन पिरियड कॅन बी 22 मंथ्स. बरोबर, त्यांचा गेस्टेशन पिरियड 22 मंथचा असतो, हे पण बरोबर. अँड एलिफंट कॅन नॉर्मली गो ऑन काविंग टिल द एज ऑफ 40 years ओनली. तर हे रॉंग आहे. हे 40 years नसून 52 to 60 years एवढं आहे. अमंग द स्टेट्स इन इंडिया द हायेस्ट एलिफंट पॉप्युलेशन इज इन केरळा. तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ते केरळामध्ये नसून हायेस्ट पॉप्युलेशन कर्नाटकमध्ये आहे. तर हे A आणि B 1 आणि 2 हे स्टेटमेंट बरोबर आहे, त्याच्यामुळं ह्याचं उत्तर आहे A. यांनी करेक्ट विचारले. क्वेश्चन सोडत असताना हे इन्स्ट्रक्शन आपण अशा पद्धतीने आपण गोल केलं तर आपल्या लक्षात येतं. आणि इथं पण जे कीवर्ड्स आहेत त्यांना बॉक्स किंवा सर्कल करत जावं, म्हणजे आपल्या लक्षात येतात की कॉन्शियसली कसा प्रश्न सोडवायचा, त्यांचे इन्स्ट्रक्शन्स काय आहेत.